जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगतितं मया. यावानहं यथा बाहो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. कृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभू मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव, सतीचा अग्ने प्रवेश. निवेदिता चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलाशी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश, युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास, विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथूशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथू कोप पृथ्वीकृत स्तुती, सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 दशाश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा, प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25.
पुरंदर गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी, 27शी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्कंद 4 अध्याय 21. आज निज श्रावण शुद्ध द्वितीया शके 1945, शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023. 4थ्या अध्यायातल्या 4थ्या स्कंदातल्या 20व्या अध्यायामध्ये आपण थोडक्यात पाहूया काय सांगितलं ते. वेन, अंगराजा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर वेनराजा, अंगाचा पुत्र. वेनराजा चांगला नव्हता आणि म्हणून ब्राह्मणांच्या शापाने, ब्राह्मणांच्या उच्चाराने वेनराजाला तो मृत्यू पावला. नंतर वेनाचं प्रेत तसंच त्याच्या आईने जपून ठेवलं होतं. राज्याला राजा पाहिजे. आणि मग शेवटी इतर ब्रह्मवर्गाच्या सांगण्याप्रमाणे वेनाच्या बाहूचं मंथन केलं, तेव्हा निषाद, त्यातल्या वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्या निषादाच्या रूपाने बाहेर आल्या. आणि तो निषाद हे जंगलामध्ये निघून गेले. आणि पुढे पृथू आणि आर्ची यांचा जन्म या वेनाच्या बाहूपासून झाला. पृथू राजाचं जे कर्तव्य त्यांनी केलेलं कर्म जे आहे, मोठमोठे जे त्यांनी यज्ञ केले त्याचंही आपण वर्णन ऐकलं. 100 यज्ञाचा संकल्प होता, 99 यज्ञ पूर्ण झाले. 100व्या यज्ञामध्ये मात्र आता इंद्राला भीती वाटू लागली म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण केले. आणि शेवटी यज्ञामध्ये भगवंताचे प्रागट्य झाले आणि भगवंताने राजा पृथूला या ठिकाणी उपदेश केला. हा भाग आपण पाहिला. आता आज आपल्याला महाराज पृथूचा आपल्या प्रजेला उपदेश, पृथूराजाने प्रजेला काय उपदेश केला तो पाहायचा आहे. सूतजी सांगतात, पृथूराजाने त्याच्या नगरीमध्ये पृथूराजाचं आगमन झालं. आता राजाचं आगमन जेव्हा होतं, आजही आपण जेव्हा पाहतो एखादे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री किंवा कोणी असेल मोठ्या पदावरची व्यक्ती आपल्या गावामध्ये आली, आपल्या घरामध्ये आली, तरी आपण जसं घर सगळं सजवतो तशा प्रकारे ही राजाची नगरी सगळी सजवलेली आहे. चौकामध्ये सगळे सडा, चंदन, गल्ल्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या सिंचन केलेलं आहे आणि सुगंध सगळीकडे आहे. आणि अनेक मांगलिक वस्तूंनी त्यावर प्रोक्षण केले आहे. फुले आहे, अक्षता आहे, यवांकूर आहे, साळीच्या ल्याहा आहे. अशा ठिकाणी साळीच्या ल्याहाचं पण महत्त्व आहे. त्यानंतर पृथ्वीराजाने या नगरामध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांनी काही दिवे, काही भेटवस्तू, मांगलिक सामग्री घेऊन प्रजाजन राजाच्या भेटीसाठी आले. शंख दुंदुबी वाजू लागल्या. ऋत्विज जे आहे ते वेदघोष करू लागले. कुठलाही चांगला कार्यक्रम असला की त्याच्यापूर्वी वेदघोष होण्याची प्रथा आपल्याकडे आहे. प्रत्येक स्तोत्राच्या सुरुवातीला शांतिमंत्रमत आपण जे म्हणतो तो सुद्धा त्याच अर्थाने आहे. तसं या वीरवर अशा पृथ्वीराजाचं आपल्या महालामध्ये आगमन झालं. सगळीकडे नगरवासी जे होते, देशवासी जे आहेत ते पुढे येऊन त्यांचं अभिनंदन करीत होते. आणि परमयशस्वी अशा महाराजांनी सुद्धा त्या सर्वांना प्रसन्न होऊन प्रसन्नपूर्वक संतुष्ट केले. हाताने सुद्धा अभिवादन केलं. पृथ्वीराजा हे सगळ्यांनाच पूजनीय होते आणि त्यांचं औदार्य जे आहे की त्या पृथ्वीवर सगळं त्यांचं राज्य होतं आणि आपल्या यशाचा विस्तार करून त्यांनी परमपद प्राप्त केलं होतं. या ठिकाणी सूतजी जे आहेत, पुन्हा आपण नेहमी भागवताच्या संदर्भामध्ये जेव्हा सूत शब्द येतो, सूत आणि शौनकादी ऋषी आणि नैमिषारण्य हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद आणि त्याच्याही पूर्वी म्हटलं तर शुक आणि परीक्षितीचा संवाद. या ठिकाणी सूतजी म्हणतात की मैत्रेयांच्या तोंडून पृथ्वीने केलेल्या अनेक प्रकारच्या गुणांचं संपन्नता आणि गुणवानांची केलेली प्रशंसा जी आहे आणि या पृथ्वीराजाचं यश जे आहे ते सर्वांनी श्रवण केलं. आता विदुर जे आहेत ते मैत्रेय ऋषींना म्हणतात,
सोऽभिषिक्तः पृथुर्विप्रैर्लब्धाशेषसुरार्हणः बिभ्रत् स वैष्णवं तेजो बाहोर्याभ्यां दुदोह गाम. ब्राह्मणाने पृथ्वीराजाला अभिषेक केला, राज्याभिषेक झाला. अनेकाने आपल्या भेटवस्तू त्यांना दिल्या आणि त्या पृथ्वीराजाच्या बाहूमध्ये ब्राह्मणाचं तेज, वैष्णवाचं तेज जे आहे ते होतं आणि त्या बाहूंनी या राजाने पृथ्वीचं दोहन केलं. हा जो कथाभाग आहे तो आपण मागच्या अध्यायामध्ये चांगला सविस्तरपणे ऐकलेला आहे. विदुर जे म्हणतात की अशा पृथ्वीराजाचं चरित्र ऐकून आता माझं समाधान झालं, आता पुन्हा काही ते चरित्र सांगू नका असं म्हणणारा कोणीही नसणार आहे. पण या ठिकाणी विदुर म्हणतात की त्यांचं चरित्र जे आहे मला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. असा प्रश्न या ठिकाणी विदुराजाने मैत्रेय ऋषींच्याकडे केलेला आहे. तेव्हा मैत्रेय ऋषी सांगतात गंगा यमुनयोर नद्योर अंतरा क्षेत्रम आवसन आरब्धानेव बुभुजे भोगान पुण्य जिहासया. सर्वत्रास्खिलता देशः सप्तद्वीपैक दंडधृक् अन्यत्र ब्राह्मणा कुलादन्यन त्राच्युत गोत्रतः. महाराज, पृथ्वीचं राज्य जे आहे आणि पृथ्वीचा निवास जो होता, मुख्यत्वे करून राज्य तर सगळं जगभर त्यांचं होतं, पण त्यांचा मुख्य निवास जो होता ते आजच्या पवित्र गंगा नदी आणि यमुना नदी यापासून या सगळ्या भागामध्ये त्यांचं सगळं निवास होता. आणि आपल्या पुण्यकर्माचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार, खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुण्यकर्माचा क्षय. दोन गोष्टी आहेत. जेव्हा आपण खूप सुखामध्ये असतो तेव्हा आत्तापर्यंत जे आपण पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्माचा क्षय होत असतो. आणि जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा आत्तापर्यंत आपलं जे पापकर्म आहे त्याचा परिणाम म्हणून दुःख आपल्याला भोगावं लागतं. या ठिकाणी आपल्या पुण्यकर्माचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार पृथ्वीराजा त्या ठिकाणी राज्य भोगत होते. ब्राह्मण वंश असतील, भगवंताशी संबंधित विष्णुभक्त असतील, त्यांना सोडून त्यांचे 7 द्वीप जे सांगितले आहेत त्या सगळ्या पुरुषांवर त्यांचं अखंड आणि अबाधित असं शासन होतं. एकदासीन महासत्र दीक्षा तत्र दिवौकसाम समाजो ब्रह्मर्षीणां च राजर्षीणां च सत्तमः. एकदा या पृथ्वीराजाने एका महायज्ञाची दीक्षा घेतली म्हणजे आता महायज्ञ त्यांना करायचा आणि ब्राह्मणांच्याकडून त्याचा अधिकारपत्र असल्यासारखं त्याने ती दीक्षा घेतली. आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते ते देव होते, ब्राह्मण होते, देवर्षी होते आणि राजर्षी होते. आता देवर्षी आणि राजर्षी हे 2 शब्द आपण वेगवेगळे वापरतो. ब्रह्मर्षी कोण? ब्रह्मर्षी म्हणजे ते ब्राह्मण आहेत आणि ऋषी आहेत. आणि राजर्षी म्हणजे ते राजा आहेत आणि ते ऋषी आहेत. क्षत्रिय जे आहेत, क्षत्रिय राजा ते राजर्षी, क्षत्रियातून राजे झालेले. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांनी पृथ्वीराजाचा सत्कार केलेला आहे. एखाद्या नक्षत्र मंडळामध्ये सगळे नक्षत्र असताना चंद्र जसा शोभून दिसावा तसा या सगळ्या राजर्षी, देव आणि ब्रह्मर्षी यांच्या मेळाव्यामध्ये पृथ्वीराजा त्या ठिकाणी शोभून दिसत होता असं या ठिकाणी वर्णन केलं आहे. या पृथ्वीराजाचं वर्णन जे आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन या ठिकाणी जवळपास 7-8 श्लोकांमध्ये केलेलं आहे. ते मुळामध्येच आपण वाचावं. एखाद्या सत्पुरुषाचं, एखाद्या वीरपुरुषाचं जसं वर्णन असावं तसं शरीरयष्टी उंच आहे, बाहू पुष्ट आहेत, लांब आहे, रंग जे आहे गोरा रंग आहे, नेत्र कमळाप्रमाणे आरक्त वर्ण आहेत, नाक तरतरीत आहे, म्हणजे सर्व दृष्टीने सौंदर्याचे खाण असणारे पृथ्वीराजा. त्यानंतर खांदे पण उंच आहेत, जसं आपण म्हणतो 36 इंच का सीना आजकाल आपण ऐकतो पंतप्रधानांच्या बाबतीत, तशा प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी पृथ्वीराजांचं आहे. पृथ्वीराजाने अनेक महागाची वस्त्र धारण केली होती आणि आता यज्ञाचा प्रारंभ होणार आणि म्हणून ती वस्त्र त्याने आता काढून ठेवलेली आहेत. तेव्हा त्याने अलंकारसुद्धा काढलेले आहेत कारण दीक्षेच्या नियमानुसार. आणि त्यावेळेस त्यांच्या शरीराचं सौष्ठव जे आहे ते स्पष्टपणे सगळ्यांच्या नजरेमध्ये भरत होतं.
त्यांनी आपली सगळी नित्यकर्म केली, यथासांग सगळी पूजा केली आणि राजा पृथूने सगळ्या सभेला जवळपास सगळ्यांकडे कृपादृष्टी देऊन आपल्या शीतल आणि स्नेहपूर्ण नेत्रांनी सगळीकडे पाहिलं आणि राजाने आपलं भाषण सुरू केलं. राजाचं भाषण म्हणजे एकदम सुंदर, आकर्षक शब्दांनी युक्त होतं, स्पष्ट मधुर असा आवाज होता, गंभीरता पण होती आणि निसंदिग्धता होती. बोलण्यामध्ये संदिग्ध म्हणजे असंही असेल, मला असं वाटतं, असं असू शकतं, अशा प्रकारचा शब्दप्रयोग उत्तम वक्त्याकडे नसतो. आता या ठिकाणी पृथ्वीराजाने जो उपदेश केला तो उपदेश या अध्यायामध्ये दिलेला आहे. जवळपास या 4थ्या स्कंदामधील 21व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकापासून ते 44व्या श्लोकापर्यंत हा उपदेश दिलेला आहे. तो उपदेश फार महत्त्वाचा आहे. या पूर्ण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती जशा आहेत तसे अनेक प्रकारचे उपदेशसुद्धा आहे. त्यातून सर्वसाधारण माणसाला, जीवाला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळत जातं. त्यामुळे आज प्रामुख्याने आपल्याला हा जो उपदेश पृथ्वीराजाने त्या प्रजेला केला तो आपल्याला पाहायचा आहे. सभ्याः शृणुत भद्रं वः साधवो य इहा गताः सत्सु जिज्ञासुभिर्धर्म आवेद्यम स्वमनीषितम. राजा म्हणतात की सगळ्या प्रजेला म्हणतात की तुमचं कल्याण असो, कारण आपण सगळे महानुभाव लोक आहोत आणि माझी प्रार्थना जी आहे ती तुमच्या चरणी मी आता निवेदन करीत आहे. जे जिज्ञासू पुरुष आहेत, भगवंताबद्दलचे जाणून घेण्याची ज्यांच्या मनामध्ये खरी आर्तता आहे, इच्छा आहे, त्यांनी जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा संत समाजामध्ये आपले मनोगत प्रगट करावे. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. आपले मनोगत प्रगट करावे. आता ते मनोगत प्रगट करताना त्यामध्ये बऱ्याच वेळेस स्वतःची पण स्तुती होत असते, पण ती स्तुती नसून स्वतःचा अहंकार ते प्रगट करतात असं नसून त्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून ते अशा प्रकारच्या गोष्टी सांगत असतात. पृथ्वीराजा म्हणतात, अहम दंडधरो राजा प्रजानाम इह योजिता रक्षिता वृत्तिदाः स्वेषु सेतुषु स्थापिता पृथक. या लोकांमध्ये म्हणजे या इहलोकामध्ये त्या काळातलं ते सांगतात की राजाचं मुख्य कर्तव्य काय आहे? प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, रक्षिता वृत्तिदाः स्वेषु सेतुषु स्थापिता पृथक. 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय आणि त्यांना वेगवेगळेपणाने आपापल्या मर्यादात ठेवून कार्य करण्यास प्रवृत्त करणे, हे यासाठी राजाची नियुक्ती केलेली असते. आणि पृथ्वीराजा म्हणतो त्याच दृष्टीने तुम्ही सर्वांनी मिळून माझी नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे. अहम दंडधरो राजा प्रजानाम इह योजिता रक्षिता वृत्तिदाः स्वेषु सेतुषु स्थापिता पृथक. आता रक्षिता वृत्तिदाः स्वेषु सेतुषु स्थापिता पृथक हे थोडंसं विस्ताराने आपल्याला पाहायचं आहे की राजाचं प्रमुख कर्तव्य काय की प्रजाजनांवर शासन, दुसरं त्या प्रजेचं रक्षण करणं, तिसरं त्यांच्यासाठी उपजीविकेची सोय निर्माण करून देणं आणि चौथं त्यांना वेगवेगळ्या कर्मामध्ये राहूनसुद्धा आपापल्या मर्यादेत राहण्याचं शिक्षण देणं. आणि ह्या सर्वांसाठी म्हणून राजा म्हणून तुम्ही सर्वांनी माझी नियुक्ती केलेली आहे. आता रक्षिता म्हणजे काय? रक्षिता की प्रजेच्या सुरक्षेची व्यवस्था ही राजाची आहे. एखादं शासन असेल, राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे आणि या दोघांनी मिळून एकत्रपणे करायची जी कामे त्याला सेंट्रल लिस्ट म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये. स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट आणि स्टेट सेंट्रल रिलेशनशिप याच्यामध्ये. त्यामध्ये रक्षिता जसा कायदा आणि सुव्यवस्था आहे. आता हे कोणाचं काम आहे? राज्यामधले कायदा आणि सुव्यवस्थेचं काम राज्याचं आहे आणि केंद्राच्या बाबतीमध्ये पूर्ण भारतामध्ये सुव्यवस्था ठेवणं हे सुद्धा काम आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? काही नियम तयार करावे लागतात, काही कायदे करावे लागतात, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यासाठी पोलिसांसारखं डिपार्टमेंट आहे. तर असं सगळं करून आपल्या प्रजेची रक्षा करणे, त्यांची योग्य व्यवस्था
सगळ्यांना निरामय आणि एकदम चांगल्या प्रकारचं सुरक्षित असं जीवन जगता यावं यासाठी कायदे करणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि असं कर्तव्य जो राजा करेल तो लोकप्रिय होईल आणि न करेल तो मात्र लोकप्रिय होणार नाही. पुढे वृत्ती 10. वृत्ती 10 म्हणजे वृत्ती म्हणजे काय? व्यवसाय. वृत्ती म्हणजे व्यवसाय. शेतीची वृत्ती आहे, धनिक वृत्ती आहे, त्याच्यानंतर एखादा कारखानदार आहे, ते सुद्धा आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे प्रजेला आणि सर्वांना रोजगार मिळवून देणे. मला नोकरी मिळावी हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच माझा व्यवसाय, माझी नोकरी अशी असावी मी पुन्हा 4 लोकांना नोकरी देऊ शकेल अशी परिस्थिती माझी असली पाहिजे. आपण आता या आजच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. नंतर आहे स्वेषु सेतेषु स्थापिता पृथक्. म्हणजे आपापल्या प्रजेला धर्माच्या मर्यादामध्ये राहून, आता धर्म जे आहे त्याचा विस्तार खूप मोठा आहे धर्माचा. धारयती इति धर्मः. माणसाने कर्म करणं हे सुद्धा त्याचं धर्मच आहे. शिक्षक असेल, चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे त्याचा धर्म आहे. वडिलांचा धर्म आपल्या पुत्रांचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं, त्यांचं पालनपोषण करणं आहे. आईचं प्रेम आणि वात्सल्य जे आहे ते सर्वांना मिळावं हे आईने पाहायचं. जे वृद्ध असतील घरामधले त्यांनी या सगळ्यांवर एक प्रेमाचा हात फिरवला पाहिजे, मायेचा हात फिरवला पाहिजे. त्या दृष्टीने या ठिकाणी वृत्ती 10 म्हणजे की सगळ्यांना रोजगार देणं आणि त्या रोजगारामधून त्यांनी उपजीविकेचं साधन निर्माण करणं. सध्या आपण पाहतो या सध्याच्या राज्यामध्ये 75,000 लोकांना रोजगार दिले, रोजगार मेळावे होतात. त्या ठिकाणी अनेक लोकांना बोलवलं जातं आणि शासनातर्फे त्यांना त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले जातात. हे नियुक्तीचे आदेश त्यासाठीच आहेत की जे शिकलेले आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांची क्षमता ओळखून त्या क्षमतेनुसार त्यांना कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणं. असं जो राजा करेल तो राजा लोकप्रिय होईल. आणि पुढे स्वेषु सेतुषु स्थापिता पृथक्, की धर्माच्या मर्यादेत राहून आपलं कर्म करत राहणं. शिक्षकाने शिक्षकी पेशामध्ये जीव ओतून ते काम करणं. शिक्षक जेव्हा निवृत्त होतात, निवृत्तीनंतर त्यांचा सत्कार होतो, तेव्हा खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याबद्दल बोललं जातं. आजही मला माझे जे लहानपणचे शिक्षक असतील तेव्हा आमचं KG1 KG2 काही नव्हतं. सरळ आम्ही बालवर्गात पण नव्हतो, एकदम पहिलीतच त्यावेळेस प्रवेश व्हायचा. त्या शिक्षकांच्या आठवणी आजसुद्धा आहेत. त्यांनी जे काही आई शिकवलं असेल त्याच्या भरोशावर तर आपण आज सगळं हे वाचन करतो. त्यामुळे त्यांना विसरता कामा नये. आज ते असतील किंवा नसतील, आणि असतील तर त्यांचं दर्शन घेणं, त्यांना भेटणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एक छोटासा प्रसंग माझ्या आयुष्यातील मी सांगतो. आमचं रत्नाळी जे गाव आहे त्याच्या बाजूला धर्माबाद रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनवर रात्रीची वेळ होती, पूर्वीचा काळ आहे, रात्रीची वेळ होती आणि अंधारामध्ये कोणीतरी एक वयोवृद्ध ग्रहस्थ त्या बाकावर बसलेले होते. त्यांच्या शेजारी मी पण बसलो आणि माझ्याशी कोणीतरी बोलत होतं. बोलता बोलता त्या शिक्षकांनी, ते माझे शिक्षकच होते, मला हे नंतर समजलं, अंधार असल्यामुळे काही दिसलं पण नाही, आवाजावरनं त्यांनी मला ओळखलं. अरे तू रत्नाळीकरांचा मुलगा आहे का? आवाजावरून. म्हणजे इतक्या वर्षानंतर आपल्या विद्यार्थ्याचा आवाज शिक्षकाने लक्षात ठेवणं हे चांगल्या शिक्षकाचं जसं लक्षण आहे तसं चांगल्या विद्यार्थ्याचं सुद्धा लक्षण आहे. म्हणून अशा धर्माच्या मर्यादामध्ये जे आहेत आणि आपल्या कामात जे निष्ठापूर्वक मग्न राहतात त्या सगळ्यांचं हित बघणं हे राजाचं कर्तव्य आहे. आपण पाहतो राष्ट्रपती भवन असेल किंवा केंद्रामधले कुठले कार्यक्रम असतील, राज्य शासनाचे कार्यक्रम असतील, त्यामध्ये अनेकांना पुरस्कार दिले जातात. ते पुरस्कार देताना हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे सगळं आता पाहण्याची वेळ गेलेली आहे. आता तो काय काम करतो हे पाहून त्यांना पुरस्कार दिले जातात. एका बाईंनी सायकलवर फिरून, ज्या सायकलवर पिशवीमध्ये अनेक प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत आणि जवळपास 5 कोटी वृक्षाचं लागवड जी आहे त्या बाईने केली. त्यांची निवड केंद्र शासनाने केली आणि त्यांना मोठा पुरस्कार दिला. अशा प्रकारे आपापल्या क्षेत्रामध्ये कुठल्याही गाजावाजा न करता जे श्रेष्ठ काम करतात, धर्ममर्यादेमध्ये राहून जे या समाजाचं हित पाहतात, त्यांचा सत्कार करणं हे सुद्धा राजाचंच काम आहे. आणि अशा प्रकारे राजे जे आहेत
ते जर आपलं शासन करू लागले तर त्यांना सगळीकडे त्यांची वाहवा आणि चांगली कीर्तीच होईल. तशी या राजाची कीर्ती सगळीकडे पसरली आहे. पुढे एक श्लोक या ठिकाणी येतो. य उद्धरेत करम राजा प्रजा धर्मेश्व शिक्षयन प्रजानाम शमलम भुक्ते भगंच सन जहाती सहा. आता जो राजा, फार उपदेश खूप सुंदर आहे. जो राजा धर्ममार्गाचे शिक्षण न देता प्रजेला धर्म काय हे न सांगता केवळ त्यांच्याकडून करच वसूल करतो, म्हणजे दुसऱ्याकडून घेण्याचंच ज्या राजाला माहिती आहे, पण त्यांना योग्य काय आहे आणि ते पुरवणं हे माझं कर्तव्य आहे हे ज्या राजाला समजत नाही, तो राजा त्या प्रजेच्या पापाचा भागीदार होतो आणि आपले ऐश्वर्य जे आहे ते घालून बसतो. आता जास्त विस्तार करत नाही. याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. 70 वर्षामध्ये आपण काय मिळवलं आणि या 8-9 वर्षामध्ये आपण काय कमवलं याबद्दलचा विचार आपण व्यवस्थितपणे करावा. म्हणजे पृथ्वीराजाने केलेला उपदेश जो आहे तो कसा आजही लागू होतो हे आपल्या लक्षात येईल. तत्प्रजा भर्तृपिंडार्थम स्वार्थमेवानसूयवः कुरुता अधोक्षज यस्तर्हि मे अनुग्रह कृतः. आता दुसरी गोष्ट सांगितली की आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी, म्हणजे ऐहिकाच राजाचं हित करणं हे तर आपल्यावर अवलंबून आहे, पण परलोकातसुद्धा आपल्या राजाचं हित व्हावं यासाठी काय करायचं की आपण एकमेकाविषयींची दोषदृष्टी जी आहे ती सोडून दिली पाहिजे. आपणच आपल्यात भांडत बसलो तर राज्याचं हित कोण पाहिल? दोघे भांडत असतील तेथे तिसरा जाऊन बैसे, त्यालाही मूर्ख समर्थाने म्हटलेलं आहे. पण हृदयामध्ये भगवंताचं स्मरण करीत करीत आपल्या कर्तव्याचे पालन करणं हे प्रजेचं काम आहे, हे प्रत्येकाचं काम आहे. आणि मीच एकटा काय करू असं न म्हणता मी ती सुरुवात केली पाहिजे. आणि अशी सुरुवात करणारी हजारो माणसं जेव्हा होतात तेव्हा देश प्रगतीपथावर जातो. कारण त्यातच तुमचा स्वार्थ आहे आणि असं तुम्ही करता आणि त्यामुळे माझ्यावर सुद्धा तुमचा एक प्रकारे अनुग्रह आहे. मे अनुग्रह कृतः, म्हणजे माझ्यावर तुमचा त्या दृष्टीने अनुग्रहसुद्धा होत आहे. पुढे म्हणतात, आता देव पितर आणि महर्षीगण हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यांना ते सांगतात की माझ्या प्रार्थनेला तुम्ही दुजोरा द्या. मी जी प्रार्थना करीत आहे, मी जे मागणं मागत आहे ते तुम्हाला पटलं असेलच. मग कोणतंही कर्म असो, मृत्यूनंतर त्याचा करता आणि ते कर्म करण्यास प्रवृत्त करणारा जो आहे तो म्हणजे उपदेश करणारा आणि त्या कर्माचं समर्थन करणारा, या सर्वांना सारखंच फळ मिळतं. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, हे जे आहे ते तेवढ्यासाठीच. कारण या ठिकाणी सांगतात की प्रत्येक कर्माचं फळ देणारे भगवानच आहेत, यज्ञपतीच आहेत. आणि मग इहलोक असो किंवा परलोक असो, कर्मफलरूप काही भोगभूमी आणि शरीरे फार तेजस्वी दिसतात. आपण हे पाहतो, अनेक सत्पुरुषांच्या देवादर्शनासाठी आपण जातो तेव्हा त्यांच्या पुढे गेल्यानंतर त्यांना नमस्कार करत असताना, त्यांना चरणस्पर्श करत असताना खाली जेव्हा आपण वागतो तेव्हा आपलं ऊर प्रेमाने भरून येतं. तसं या ठिकाणी झालेलं आहे. पृथ्वीराजा म्हणतात की मनु उत्तानपाद, आता ही सगळी परंपरा पहा, मनु स्वयंभू मनु आणि शतरूपा, उत्तानपाद राजा, त्यानंतर महिपती ध्रुव, सगळी नावं आपल्या झालेलं आहे त्यामुळे आता ते फक्त सांगतो या ठिकाणी. त्यानंतर प्रियव्रत राजा, प्रियव्रताचं पुन्हा चरित्र पुढे येणार आहे आपल्याला. नंतर आमचे आजोबा म्हणजे अंग वेन आणि पृथू म्हणजे आजोबा झाले. त्यानंतर प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शिव, प्रल्हाद आणि बळीराजा, या कोटीतील महानुभावांच्या मते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आता या ठिकाणी श्रीधरी जी टीका आहे श्रीमद भागवतावरील, त्यामध्ये या 4 पुरुषार्थांमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामधल्या काम आणि मोक्ष यामध्ये अजून एक त्याने भाग केलेला आहे, तो म्हणजे स्वर्ग. मोक्षापर्यंत नाही गेले तरी ते स्वर्गापर्यंत जातात चांगल्या कर्माने.
आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर मात्र काही दिवस ते उपभोग घेतात, पुन्हा मग या मृत्यूरूपात येतात. आणि काही जण या धर्म, अर्थ आणि काम यांच्याद्वारे उपासना, सगळं कर्तव्य, कर्म करून मोक्षरूपाला प्राप्त होतात. आणि स्वर्ग आणि मोक्ष यांची एकरूपता होण्यासाठी कर्मफलदाते, या कर्माचं, प्रत्येक कर्माचं फळ देणारा कोण आहे? आपण म्हणतो की हे मी निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, हे माझं सगळं विस्तार आहे, एवढा मोठा कारखाना, पूर्वी माझ्याकडे 100 रुपये नव्हते, आज मी एवढ्या ह्याचा मालक आहे, असं जेव्हा माणूस अहंकाराने बोलू लागतो, तेव्हा हीच गोष्ट लक्षात ठेवावी की मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. हे तो श्रींची इच्छा, असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की त्यांच्या प्रेरणेने हे सगळं घडत आहे आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने हे सगळं, त्याचा विश्वस्त म्हणून त्याकडे लक्ष देण्याचं, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि असा दुसऱ्यांना जेव्हा आपण महत्त्व देतो तेव्हा नकळतपणे आपलं स्वतःचं महत्त्वसुद्धा वाढत जातं. पण जो स्वतःचंच महत्त्व वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे पॉलिटिक्स आता शब्द करत असतो, त्याचं महत्त्व वाढत नाही. अनेक सभेंमध्ये आपण पाहतो की जे राजकारणी लोक असतात त्यांची जेव्हा भाषणं होतात, ते बोलतात, तेव्हा त्यांनी ज्यांच्यावर उपकार केले ते 2-4 जणच त्यांच्या पाया पडतात. बाकीचे हजारो लोक किती समोर असले तरी ते काही पाया पडण्यासाठी गर्दी करत नाहीत. पण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जेव्हा लोकजागृती होते, तेव्हा त्या कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या पाया पडण्यासाठी लोक रांगा लावतात. याचं कारण काय की त्यांच्या ठिकाणी असणारे सद्गुण जे आहेत, त्यांनी आपल्या बोलण्यातून जो आदर्श प्रस्थापित केलेला आहे, तो आदर्श आपल्या हृदयात कुठेतरी तो भिडलेला आहे, तो जाऊन बिंबलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा चरणस्पर्श करण्याची इच्छा प्रत्येकाला त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून केवळ मृत्यूचा नातू वेन, आता मृत्यूचा नातू वेन म्हणजे अंगाची पत्नी सुनीता, आणि ही सुनीता ही मृत्यूची मुलगी होती. आणि म्हणून मृत्यूचा नातू वेन हा जरी चांगला नव्हता तरी पण त्याच्या मतांचा विचार करणे योग्य नाही. म्हणजे चांगला नाही म्हणजे तो जर दुष्ट प्रवृत्तीचा होता तर दुष्ट प्रवृत्तीची माणसं पूर्वी पण होते, आजही आहेत. समर्थ आपल्याला सांगतात, पूर्वी जे मारिले होते तेची आता बळावले, अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. पूर्वी जे राक्षस मारले होते तीच राक्षसी वृत्ती आजही आपल्याला दिसून येते. त्यांच्याबद्दल जास्त काळजी करण्याचं कारण नाही. कुत्ते भोगते हैं और राजा चलता है, हाती चलता है, हे जसं आहे तसं आजही आपण पाहतो. कितीही विरोधकांनी कितीही नावं ठेवली तरी आपलं कार्य करत राहणं आणि आपलं चित्त विचलित होऊ न देता राष्ट्रकार्य करणं, हे राजाला जे शोभतं तेच आजचे राजे करत आहेत. आणि मग या ठिकाणी सांगतात काही गोष्टी महत्त्वाच्या. अमायिनं कामदुःख आंघ्री पंकजम यथाधिकारा वसितार्थ सिद्धया. हृदयामध्ये प्रजेला ते सांगतात की जे तुम्ही कर्म करत आहात त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचे मानसिक दोष ठेवू नका. मनामध्ये की हा दुःखमय संसार आहे, आता मी या दुःखातून कसा बाहेर पडू असा विचार करू नका. तुम्ही तुमचं जे कर्तव्य कर्म आहे ते चोखपणे करत राहा आणि त्यातून आणि कुठल्याही प्रकारची वासना, काहीतरी मला मिळालं पाहिजे, जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. आपल्याला काय मिळतं याकडे लक्ष न देता आपण समाजासाठी काही ना काही कार्य करू शकतो याचा अभिमान, याचा यथार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि ते कार्य आपण तेवढ्याच समर्पण वृत्तीने केलं पाहिजे. आणि असं जर केलं तर त्याला चांगलंच चांगलं फळ प्राप्त होणार आहे, असं राजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता काही गोष्टी या ठिकाणी सांगतात की भगवान स्वतः कसे आहेत. भगवान स्वरूपतः विशुद्ध आहेत, विज्ञानघन आहेत आणि विशेषणरहित आहेत. विशुद्ध म्हणजे शुद्ध, अमल शुद्ध अंतःकरण. विज्ञानघन, विज्ञान म्हणजे ज्या गोष्टींचं जे तत्त्वज्ञान आपल्याला समजलेलं आहे त्याची प्रचिती येणं म्हणजे त्याला विज्ञान असं म्हणतो. आणि विज्ञानघन म्हणजे सगळ्या गोष्टींची प्रचिती आलेला जो सत्पुरुष असेल तो भगवान स्वरूपच आहे आणि तो विशेषणरहित आहे.
म्हणजे विशेषणाचं त्याला काही कौतुक नाही, त्यांना कोणीतरी मोठं म्हणावं हे सुद्धा नाही. जसं त्या बाईंचं मी सांगितलं, 5 कोटी वृक्षांची लागवड केली, पण माझी कोणीच नोंद घेत नाही अशी खंत त्यांच्याजवळ नाही. पण आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. म्हणजे साध्या साध्या कर्मातून मोक्षापर्यंत जाण्याची व्यवस्था जी आपल्या कार्यातून आपण पुढे आणली पाहिजे, तशी ज्यांनी केली त्यांचं गुणवर्णन शासन नेहमीच करत असतं. राजासुद्धा त्यांचं कौतुक करत असतो. तसं या ठिकाणी अनेक यज्ञ आहेत, अनेक क्रिया आहेत, अनेक द्रव्य आहेत, अर्थ, संकल्प, पदार्थ, शक्ती तसेच यज्ञ या नामाने संपन्न होणाऱ्या विशेषणयुक्त यज्ञाच्या रूपात प्रकाशित होतात. तसं आता एखादा पंखा आहे, फ्रीज आहे, ए सी आहे, हे सगळे उपकरणं आता जी आली आहेत ती असली तरी त्याच्या मागे शक्ती ही त्या विजेची शक्ती आहे. ती वीज ही शक्ती ही दिसत नाही, पण त्या विजेचं कार्य जसं दिसतं तसं प्रत्यक्ष राजाचं कार्य दिसत नाही. कार्य इतरांकडून घडत असतं, पण त्या कार्याचं जेव्हा मोजमाप होतं तेव्हा शासन किती चांगल्या प्रकारे चालू आहे, रामराज्य कसं प्रस्थापित होत आहे हे सगळ्यांना लक्षात येतं. आणि म्हणून सर्व गुरु श्रीहरींचे एकनिष्ठ भावाने आपापल्या धर्मानुसार निरंतर पूजन करा असं ते सांगतात. आता माणसाच्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी 3 गुण जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत: सहनशीलता, तपस्या आणि ज्ञान. सहनशीलता, तपस्या, तपामध्ये अनुष्ठान जे आहे ते आपण श्रेष्ठतेने चांगल्या चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. सहनशीलता पण असली पाहिजे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. आता जे पंतप्रधान करत आहेत, कोणी कितीही बोललं तरी त्याबद्दल लगेच काही ते प्रतिकार देत नाही. ट्विटरवरून त्याने असं म्हणलं तसं म्हटलं असं कधीही येत नाही. ते आपलं काम करत राहतात. जे बोलणारे आहेत ते बोलत राहतात, कारण ते बोलण्याच्या पलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता माझं जे कर्तव्य कर्म आहे ते मी चांगल्या चांगल्या प्रकारे करेन असे व्यक्तिमत्व तयार होणं हे सुद्धा एखाद्या राज्याचं सद्भाग्याचंच लक्षण आहे. आणि म्हणून स्वतःचे धन, ऐश्वर्य, तेज हे जे आहे किंवा समृद्धी जी आहे त्याचा अधिकार राजाने कधीही गाजवू नये. आता ते सांगतात की ब्रह्मदेव इत्यादी सर्व देवांमध्ये अग्रगण्य, त्यानंतर ब्राह्मण भक्त आणि पुराण पुरुष श्रीहरीने सुद्धा नेहमी अशा सत्पुरुषांच्या चरणांना वंदन केलेलं आहे. आणि अविचल लक्ष्मी आणि जगाला पवित्र करणारी कीर्ती त्यांना प्राप्त झाली आहे. लक्ष्मी ही चरणी वसे. आणि मग म्हणतात की नित्य सेवा केल्याने पुमान लभेतान अतिवेलमात्मनः प्रसीदतो अत्यंत शमं स्वतः स्वयं जन्य संबंध निवेशया ततः परम किमत्रास्ति मुखम हविर्भुजान. की या ब्राह्मणांची सर्वांतर्यामी स्वयंप्रकाश आणि ब्राह्मणप्रिय श्रीहरी ब्राह्मणांची सेवा करण्याने संतुष्ट होतात. भगवंताला संतुष्ट करायचे असेल तर ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे, कारण स्वतः भगवंत हे ब्राह्मणांच्या सेवेमध्ये रत असतात. आणि म्हणून आपण सर्वांना नम्रतापूर्वक माझी विनंती आहे असं पृथ्वीराजा सर्वांना सांगत आहेत की आपापल्या धर्माचे पालन निष्ठेने करा आणि ब्राह्मण कुलाची सेवा ही केलीच पाहिजे. निधर्मी राज्य किती म्हणलं तरी ते काही तुम्हाला श्रेयस्कर नाही, ते प्रेय आहे पण श्रेय नाही. पण ब्राह्मण कुलाची सेवा जी आहे हीच तुम्हाला परमपदाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून माणसाला प्रसिद्धतो अत्यंत शमम, शमम म्हणजे परमशांती, अत्यंत शम म्हणजे परमशांती जी आहे ती तुम्हाला अशा सेवेतून प्राप्त होणार आहे. आपण पुरुष सूक्तामध्ये म्हणतो ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजनकृतः उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्याम शूद्रो अजायत. तसं या ठिकाणी या जगामध्ये जो हविर्द्रव्य घेणाऱ्या देवतांचे मुख आहे, देवतांचे मुख कोण आहे तर ब्राह्मण आहे. आणि मग त्या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोण असेल असा प्रश्न या ठिकाणी लोकांसमोर पृथ्वीराजाने केलेला आहे. ते म्हणतात उपनिषदांची वचने एकमेव ज्यांना लागू होतात
ते भगवान अनंत यज्ञीय देवतांच्या नावाने तत्त्वज्ञानी पुरुषांच्या ब्राह्मणांच्या मुखामध्ये श्रद्धापूर्वक हवन केले तर ते जसे आवडीने ग्रहण करतात तसं अनेक पदार्थांना ग्रहण करत नाही, ते इतर पदार्थांना ग्रहण करत नाही. म्हणून त्याने मुख्य जे सांगितलं, गुणवान, शीलसंपन्न, कृतज्ञ आणि गुरुजनांची सेवा करणं. असे गुण ज्यांच्याजवळ असेल त्यांच्याजवळ आपोआप समाज ओढला जातो. म्हणून ब्राह्मणकुल, गोवंश आणि भक्तांसह श्रीहरी माझ्यावर प्रसन्न होत, असं त्याने मागणं या ठिकाणी सगळ्या प्रधानजनांच्या समोर मागितलेलं आहे. गुणायनं शीलधनं कृतज्ञं वृद्धाश्रयं स्वमृतेनु संपदा प्रसीदतां ब्रह्मकुलं गवांच जनार्दन सानुचरं मह्यम. प्रसीदतां, प्रसीद म्हणजे प्रसन्न होवो. आपण एखादं घरी पूजा जरी केली, चांगलं कर्म जरी केलं तरी आपण म्हणतो क्षम्यताम क्षम्यताम क्षम्यताम, म्हणजे काही जर चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा, आणि प्रसीद 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 म्हणजे मला प्रसन्न व्हा, माझ्यावर प्रसन्न व्हा, कारण तुमच्या प्रसन्नतेसाठीच सगळी कर्म केलेली जातात, असं आपण भगवंताला सांगत असतो. आता मैत्रेय जे ऋषी आहेत ते पूर्ण श्लोक ते फार महत्त्वाचे आहेत, त्याचा अर्थसुद्धा आपण मुळामधून सगळा वाचावा. मैत्रेय ऋषी हे सांगत असताना म्हणतात, इति ब्रुवाणं नृपतीं पितृदेवद्विजातयः तुष्टुभुर्हृष्टमनसः साधुवादेन साधव. सगळ्या लोकांनी, प्रजाजनांनी पृथ्वीराजाचं हे सगळं म्हणणं ऐकलं, हे भाषण ऐकलं, तेव्हा देवता, पितर आणि ब्राह्मण या सगळे खूप प्रसन्न झाले, त्यांना खूप आनंद झाला. किती मोलाचा उपदेश यांनी आम्हाला केला आहे. आता परवाचं 15 ऑगस्टचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर त्यामध्ये अगदी एखादा भाजी विकणारा असेल, एखादं अगदी खालच्याच खालची सेवा करणारा, एखादी सेवा देणारा असा जरी असेल त्याचासुद्धा उल्लेख त्या ठिकाणी पंतप्रधानांनी केलेला आहे. मग आपलं जे कार्य आहे ते किती कमी प्रतीचं आहे, कमी दर्जाचं आहे हे न पाहता आपण प्रत्येक कार्य किती श्रेष्ठतेने करतो याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगतात, लोक जे आहे ते सगळे तुष्टुभूर हृष्ट मनसा, तुष्टुभू हृष्ट आणि मनसा. तुष्टुभू म्हणजे संतुष्टी, समाधान, ते कर्म केल्यानंतर समाधान होतं, आणि हृष्ट मनसा म्हणजे एक आनंद मनामध्ये त्या कर्माच्या करण्याने प्राप्त होतं. म्हणून तुमचं जे म्हणणं आहे ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. साधुवादेन साधवा, म्हणून वा 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 म्हणून सगळ्या प्रजाजनाने पृथ्वीराजाची स्तुती केलेली आहे. आता पुढचे जे श्लोक आहेत ते पण महत्त्वाचे आहेत, की पुत्रेण जयते लोकान इति सत्यवती श्रुती ब्रह्मदंडहतः पापो यद्वेनोत्य तरत्तमः. पुत्रेण जयते लोकान, की आपल्या मुलांमुळे वडिलांचा म्हणजे पिता आपल्या पुत्रामुळे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेतो. पिता आपल्या पुत्रामुळे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेतो, हे श्रुतीचं वचन आहे. श्रुती माऊली हे सांगत आहे, आणि त्याचे उदाहरण पण दिलेलं आहे. ब्रह्मदंड हातात पापो यद वेनो अत्य तरत्तमः. तमः म्हणजे अंधकार, त्या अंधकारातून बाहेर निघण्यासाठी, त्या पापातून बाहेर येण्यासाठी ब्रह्मदंड हातः म्हणजे पापी वेन जो आहे त्या वेनाला सुद्धा, अंगराजा किती चांगला होता हे आपण मागच्या अध्यायात पाहिलं, पण त्या अंगराजाचा पुत्र किती दुष्ट होता हे सुद्धा पाहिलं. आणि मग शेवटी सगळ्या प्रजेचं दुःख पाहून ब्राह्मणाने आपल्या हुंकाराने, त्या शापाने त्या वेनाला मारलेला आहे, आणि वेन गतप्राण झालेला आहे. असं असूनसुद्धा त्या दुष्ट वेनाचा उद्धार या पृथ्वीराजामुळे झालेला आहे. गोकर्णाचं आख्यान आपण सुरुवातीलाच पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये पाहिलं. धुंदुकारी खलू, आणि गोकर्ण हा चांगला होता आणि धुंदुकारी मात्र दुष्ट होता. त्याच्या दुष्टत्वाचे सगळे दाखले यामध्ये दिलेले आहेत. पण त्या धुंदुकारीचा सुद्धा प्रेत योनीत गेल्यानंतर सुद्धा गयेमध्ये 100 श्राद्ध केले तरी ज्याचा उद्धार झाला नाही, त्याचा उद्धार त्या गोकर्णाच्या एका भागवताच्या श्रवणाने झालेला आहे. म्हणून पुन्नाम नरकात रायती इति पुत्रः, पुन्नामाच्या नरकामधून
जो आपल्याला तारून नेतो असा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा असं म्हणतात. पुढे अजून एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. हिरण्यकश्यपुश्चापि भगवन् निंदया तमः विभुक्षुर अत्यगात सूनोः प्रल्हादस्यानुभावतः. हिरण्यकश्यपसुद्धा तो सुद्धा राक्षस होता. दिती आणि अदिती या दोन पत्नी, दितीच्या गर्भापासून निर्माण झालेले हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष दोन्ही दैत्यच आहेत. पण भगवंताची निंदा केली आणि त्यामुळे तो हिरण्यकश्यपूसुद्धा नरकामध्ये पडणार होता. पण तरी त्याचा उद्धार झाला. कोणामुळे? तर त्या भक्त प्रल्हादामुळे. मुलाला कितक्या प्रकारे छळ केला मुलाचा, तरी त्याने नारायणाचं नाम काही सोडलं नाही. आणि त्याच्या पुण्याईने पिता पापरूपी तया देखविना जनी दैत्यजो नाम मुखे म्हणेना. त्याच्या पुण्याईमुळे हा हिरण्यकश्यपूसुद्धा नरकामध्ये जाण्याचा वाचलेला आहे. आणि मग सांगतात वीरवर्य पितः पृथ्व्या समाह संजीव शाश्वती यस्य दृश्यते भक्ती सर्वलोकैक भर्तरी. पृथ्वीराजाला सगळेजण म्हणतात आपण तर पृथ्वीचे पिता आहात, पृथ्वीचे पालक आहात. जसं वडील आपल्या घरातील सगळ्या मंडळींचं जसं पालनपोषण करतात, एकत्र ठेवतात, त्यांना बांधून ठेवतात, आपल्या प्रेमाने आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांना एकत्र ठेवतात आणि एका योग्य अशा धर्माने संमत अशा दिशेला जाण्याची प्रेरणा ते सगळ्यांना देतात. तसं राजा, आता परवाच्या भाषणामध्ये आपण पाहिलं असेल 15 ऑगस्टच्या, मेरे परिवारजन हो. आता हे परिवारजन जे आहे ते पित्याने आपल्या सगळ्या परिवारातील लोकांना म्हटलेलंच उद्बोधन आहे, जे त्या ठिकाणी आणि जे रिकामे आहेत ते म्हणतात ते 70 वेळेस असे म्हणाले परिवारजन हो म्हणाले, ते त्यांचं काम ते करतात. पण असा जो करतो त्या सर्व लोकांच्या एकमात्र स्वामी श्रीहरींच्या ठिकाणी आपली भक्ती अशीच अविचल राहो अशी मागणी या ठिकाणी पृथ्वीराजाने केली आहे. आता पृथ्वीराजा म्हणतात, लोकसुद्धा त्यांच्याबद्दल म्हणतात अहो वयम हृद्य पवित्र कीर्ते तय्येव नाथेन मुकुंदनाथाः य उत्तम श्लोक तमस्य विष्णोर ब्रह्मण्य देवस्य कथां विनक्ती. पृथ्वीराजा आपले यश खूप मोठं आहे, आपली कीर्तीसुद्धा खूप मोठी आहे. आपण उदार कीर्ती आहात. ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीहरींच्या कथांचाच आपण प्रचार करीत आहात. आणि आज आपल्यामुळे आम्ही आपल्या राज्यात सुखी आहोत. अगर शिवाजी न होता तर सुन्नत होती सबकी. हे जे आहे अगदी खरं आहे. तसा धार्मिक राजा असणं हे सुद्धा प्रजेचं भाग्यच आहे. पंतप्रधानांना मिळालेले इतके सगळे अनेक भेटवस्तू ज्या आहेत त्याचासुद्धा ते लिलाव करतात आणि त्यातून येणारे जितके कोटी रुपये असतील ते राज्यकोशामध्ये ते जमा करतात. आता ही गोष्ट आपल्याला आत्ताच याच 10 वर्षात समजली. पूर्वी कोणी किती जमा केलं काहीच माहीत नाही, स्वतःच्याच नावावर ठेवलं असेल. त्यामुळे त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये यांचं जे कार्य आहे ते तेवढंच उजळून दिसत आहे. आणि मग म्हणतात की आपल्या प्रजेवर प्रेम करणं हे जसं राजाचं काम आहे, तो महापुरुषांचा स्वाभाविक स्वभावच आहे तो. आणि त्यामुळे आपल्या आश्रितांना उपदेश करणे हे पृथ्वीराजा, तुझ्याकडून जे आम्हाला हा उपदेश झाला ते त्याचं काही फार मोठं आश्चर्य वाटत नाही, कारण हे राजाचं कर्तव्यच आहे. आणि मग म्हणता आद्य नमस्तमसहा पारस्वत त्वयोपासादितः प्रभो भ्राम्यतां नष्टदृष्टीनां कर्मभिर्दैव संज्ञितैः. आम्ही प्रारब्धाच्या योगे विवेकहीन झालो. लोक म्हणतात की आम्ही विवेकहीन झालो, आमच्या पूर्वकर्मामुळे विवेकाला आम्ही विसरलो. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. आणि त्यामुळे हे दुःख आमच्या पदरी येत आहे. आणि म्हणून या संसाराच्या अरण्यामध्ये, संसाराच्या या सगळ्या जंगलामध्ये आम्ही भरकटत होतो. आम्हाला मार्गसुद्धा दिसत नव्हता. पण आता तुम्ही आम्हाला हा सगळा उपदेश केल्यामुळे भ्राम्यतां नष्टदृष्टीनां कर्मभिर दैव संज्ञितैः. आज आम्हाला या अज्ञानाच्या अंधकारापासून तुम्ही पलीकडे घेऊन जात आहात. म्हणून आपण सत्वमय परमपुरुष आहात.
ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही वर्णांमध्ये प्रविष्ट होऊन सगळ्या जगाचे आपण रक्षण करीत आहात. म्हणून यो ब्रह्मक्षत्रम आविश्य बिभर्ती इदम स्वतेजसा. आपल्या तेजाने या सगळ्या भूमंडळाचं रक्षण आपण करीत आहात, म्हणून आपणास आमचा नमस्कार असो. अशा प्रकारे पृथ्वीराजाने आपल्या प्रजेला उपदेश केला आणि प्रजेने सुद्धा त्यांना त्याच प्रकारे आश्वासन दिलं की आम्ही जे जे कर्म करू ते सगळं देशहितासाठी करू, आपल्या सगळ्या बांधवांच्या हितासाठी आम्ही करू, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून करू आणि समर्पण भावनेने आम्ही हे योगदान करू. अशी जेव्हा प्रजा निर्माण होते तेव्हा राजाला अनायासे त्यांचं पुण्य जे आहे ते राजाला प्राप्त होत असतं. पण प्रजेने जर चुका केल्या, प्रजेने जर पापं केले तर त्या पापाचं भागीदार त्या राजाला सुद्धा व्हावं लागतं, होतात, ते राजासुद्धा भागीदार होतो. त्यामुळे या दोघांवरही जबाबदारी आहे. चांगलं शासन असणं हे जसं सरकारची जबाबदारी आहे तसं चांगलं वागणं हे सुद्धा आपल्याला आपली कर्तव्य आहे. आणि आपण फक्त हक्कच लक्षात घेतो पण आपलं कर्तव्य लक्षात घेत नाही, म्हणून अशी परिस्थिती सगळीकडे सगळ्या राष्ट्रांमध्ये निर्माण होते. आणि म्हणून हा उपदेश जो आहे तो आजही तेवढाच उपयोगी असा उपदेश जो आहे पृथ्वीराजाने या ठिकाणी केला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे एकविंशोऽध्यायः. चतुर्थ स्कंदामधले 21वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता पृथ्वीराजाने प्रजेला उपदेश केला 21व्या अध्यायामध्ये. आता 22व्या अध्यायामध्ये पृथ्वीराजांना सनकादिकांचा उपदेश. आपण मागेच पाहिलं की पृथ्वीराजाच्या बागेमध्ये सनकादिक ऋषी आले असताना सनकादिक ऋषींचं पृथ्वीराजांना दर्शन झालेलं आहे. आता सनकादिक ऋषी जे आहेत ते पृथ्वीराजांना उपदेश करतात. असा 22वा अध्याय जो आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस जितेथ. श्लोक चुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता.
ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हो, धन्यवाद.